मी रुबी उनियाल, विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग, KTHM कॉलेज, नाशिक. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आरोग्य मानसशास्त्र ची व्याख्या, स्वरूप आणि आरोग्य मानसशास्त्राचे उद्दिष्ट हे पाहूया. सर्वप्रथम सुरू करण्याच्या अगोदर आपण बघूया की या घटकामध्ये आपण कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत. तर आपला जो पहिला घटक आहे आरोग्य मानसशास्त्राची ओळख, त्याच्यामध्ये समोर दिसत आहे असे मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. त्यात आरोग्य मानसशास्त्र व्याख्या, स्वरूप व उद्देश म्हणजेच हेल्थ सायकोलॉजी, डेफिनेशन्स, नेचर अँड एम्स किंवा गोल्स ऑफ हेल्थ सायकोलॉजी. त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो आहे आरोग्याचे जैव, मानस, सामाजिक प्रारूप, म्हणजे की आरोग्यावर हे सगळे घटक परिणाम करतात, जसे की जैविक, मानसशास्त्रीय घटक व सामाजिक घटक. तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बायो सायको सोशल मॉडेल ऑफ हेल्थ असे म्हणतो. तिसरा मुद्दा जो आपण अभ्यासणार आहोत तो आहे आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, म्हणजेच द रोल ऑफ सायकोलॉजी इन हेल्थ सायकोलॉजी. त्यानंतर आरोग्य सेवा प्रणालीतील काही समस्या याचा विचार आपण इथे करणार आहोत. सो प्रॉब्लेम्स इन द हेल्थकेअर सिस्टम. नंतर व्यक्ती, आरोग्य आणि आजार, दॅट इज द पर्सन इन हेल्थ अँड इलनेस. आणि शेवटी मानसशास्त्राची भूमिका कशी विकसित झाली आणि आरोग्य मानसशास्त्राची उद्दिष्ट कशी विकसित झाली. सो हाऊ द रोल ऑफ सायकोलॉजी एमर्ज्ड अँड प्रोग्रेस इन हेल्थ सायकोलॉजीज गोल्स. एकंदरीत हा जो पूर्ण घटक आहे त्याच्यात आपण आरोग्य मानसशास्त्राची ओळख करून घेणार आहोत. हा हल्लीचा विषय आहे आणि आजकालच्या काळामध्ये हे अत्यंत गरजेचा विषय आहे, कारण चांगलं आरोग्य टिकवणं आज काळाची गरज बनलेली आहे. आपण सगळीकडे बघतो की आपली रोगप्रतिकार शक्ती आपल्याला वाढवायची आहे, इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे, पण ती वाढवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी मानसिकदृष्ट्याही विचार करणं अति आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने हा जो घटक किंवा हा जो पूर्ण पेपर आहे तो आपल्याला सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थितीची अवस्था होय, अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. सुश्रुताने आरोग्याचे स्पष्टीकरण देताना सांगितलेले सूत्रस्थान व जागतिक आरोग्य संघटनेची काही दशकांपूर्वीची आरोग्याची व्याख्या यामध्ये आरोग्य मानसशास्त्राचे मर्म समावलेले आहे. आरोग्य मानसशास्त्र हे एक नव्याने उदयास आलेले क्षेत्र आहे. आता आपण सर्वत्र कोरोनाच्या कालखंडातून जात असताना आरोग्य मानसशास्त्राचे महत्त्व लक्षात येते. जीवनात विविध प्रकारच्या व्याधी आणि आरोग्य यांच्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आरोग्य मानसशास्त्र असे म्हणतात. आरोग्य मानसशास्त्रात मानसशास्त्रीय ज्ञान, सिद्धांत व तत्वे यांचा उपयोग व्याधी होऊ नये किंवा आपण आजारी नाही पडलं पाहिजे आणि झाल्यास त्यावर प्रभावी उपचार म्हणून सुद्धा केला जातो. मित्रांनो, आपण मागच्याच वर्षी शिकलो आहोत की शरीर आणि मन यांचा अतूट असा संबंध आहे. कोणताही शारीरिक बिघाड झाला की त्याचा मनावर परिणाम होतो आणि मनस्थितीत बिघाड झाला त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. मागच्या वेळेला मी वर्गात सुद्धा अशी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे की समजा आपल्याला हाताला, पायाला, नखाला सुद्धा छोटीशी इजा झाली असेल तर आपल्या अभ्यासात मन लागत नाही. सपोज तुम्ही नवीन चप्पल घातलेली आहे आणि ते चप्पलने तुम्हाला चावलं, तर जरी ती जखम खूप छोटी असते, पण आपण ज्या वेळेला अभ्यास करायला बसतो किंवा इथे लेक्चर चालू असतो त्यावेळेला आपलं पूर्ण लक्ष त्या जखमेकडे आणि त्या वेदनांकडे होत असतो. तर ह्याचाच अर्थ असा आहे की शरीराला थोडं जरी परिणाम झाला तर त्याचा जो परिणाम असतो तो मनावर होत असतो. याचाच अर्थ असा की शरीराला थोडी जरी जखम झालेली असेल किंवा शरीराला थोडी जरी इजा झाली असेल तर त्याचा परिणाम हा मानसिक स्थितीवर होतच असतो. त्याच प्रकारे समजा आज कोणाशी सकाळी भांडण झालेलं आहे किंवा
कोणाशी काही बिनसलेला आहे तरी आपल्याला दिवसभर कोणत्याही कामात मन लागत नाही, किंवा तुम्हाला सकाळीच अशी बातमी आली की खूप जुनं कोणी मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला आज भेटणार आहे, किंवा तुमच्या घरी आज पाहुणे येणार आहे, तर तुम्ही अत्यंत खुश असतात आणि त्या उत्साहात सुद्धा आपण जे काम करत आहोत त्याच्यात आपलं लक्ष लागत नाही. म्हणजेच शरीराचा मनावर परिणाम आणि मनाचा शरीरावर परिणाम हा कायम होतच असतो. या अर्थाने शरीर आणि मन परस्पर पूरक आहेत. म्हणूनच असे म्हणतात की कोणताही आजार हा भावनिक असतो. मानवी भावनाच्या आंदोलनातून व्यक्तीच्या विचारांची दिशा बदलते. नकारात्मक विचारांमुळे मनस्थितीत बिघाड होतो व ही बिघडलेली मनस्थिती व्यक्तीच्या शरीरावर परिणाम करते. याचा अर्थ विचार, भावना आणि वर्तनाचा समतोल बिघडला तर मानसिकता बिघडेल आणि व्यक्तीची वाटचाल आजाराकडे होते. म्हणून आजारास प्रतिबंध करायचा असेल तर आजाराची केवळ शारीरिक बाजू विचारात घेऊन चालत नाही, तर आजाराशी संबंधित मानसिक घटक सुद्धा विचारात घेणे आवश्यक ठरते. बरेच वेळेला आमच्याकडे MA सायकोलॉजी करण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टर्स येत असतात आणि पूर्ण डॉक्टरकी शिकल्यानंतर सुद्धा त्यांना MA सायकोलॉजी करण्याची गरज भासते, कारण त्यांचं हे म्हणणं आहे की बरेचसे आजार जे आहे ते शारीरिक नसून ते मानसिक असतात. तर आपल्याला जर त्या व्यक्तीची हे आजार नीट करायचं असेल तर आपण त्याच्या शरीरावर काम करण्यापेक्षा मानसिक गोष्टींचा विचार करणं अतिशय आवश्यक असतो. आरोग्य मानसशास्त्रात या मानसिक बाजू सर्वांनी अभ्यासले जातात. आरोग्य मानसशास्त्रात या मानसिक बाजू सर्वांगी अभ्यासले जातात. ताण, तणाव व त्यातून निर्माण होणाऱ्या चिंता, भय, क्रोध, मत्सर, द्वेष, दुःख अशा नकारात्मक भावनांमध्ये व्याधींचे मूळ दडलेले असते. या उलट जे सकारात्मक भावना आहे, जशी की प्रेम, आनंद, आपुलकी, जिव्हाळा, अनुभूती, परोपकार करून अशा सकारात्मक भावना व्याधी दूर करण्यासाठी मदत करतात. आरोग्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी शरीर आणि मनाचा संबंध कसा असतो हे उत्तम प्रकारे सिद्ध केलेले आहे. मेंदू, मज्जासंस्था, अंतःस्रावीय ग्रंथी आणि रोगप्रतिकार शक्ती यांचा आजारांशी खूप जवळचा संबंध असतो. आत्यंतिक मानसिक ताण तणावाचा मेंदू, मज्जासंस्था व अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. गंभीर व्याधी जसे की हृदयरोग, मधुमेह म्हणजेच डायबिटीज, पक्षघात किंवा अर्धशिशी, श्वसनाशी संबंधित आजार किंवा असे संबंधित आजार जसे की अल्सर, बद्धकोष्ठता यातून निर्माण होतात. परिणामी रोगांशी झुंजण्याची व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती क्षीण होते. नकारात्मक भावना व नकारात्मक मानसिक आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. धनात्मक व सकारात्मक भावनांचाही आरोग्यावर अनुकूल परिणाम होत असतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक कार्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. आपली भावनिक रोगप्रतिकार शक्ती त्यामुळे वाढते. आनंदी भावना मधून आनंदी विचारांची निर्मिती होते. निरोगी, निरामय आणि प्रसन्न जीवन जगण्यासाठी जीवनातील ताणतणाव, चढउतार, यश अपयश, कटू अनुभव इत्यादींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य मानसशास्त्राचा अभ्यास अपरिहार्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थितीची अवस्था होय. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेली व्याख्या जी आहे ती अशी आहे: हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ॲब्सन्स ऑफ डिझीज ऑर इन्फॉर्मिटी. आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थितीची अवस्था होय. या व्याख्येनुसार आरोग्य ही व्यापक संकल्पना असून केवळ आजारी पडणे म्हणजे आरोग्य नसून शारीरिक, भावनिक, मानसिक तसेच सामाजिक दृष्ट्या व्यक्ती किती सक्षम, समर्थ आहे ह्यावरून व्यक्तीचे आरोग्य ठरते. व्यक्तीचा आहार, व्यायाम, पोषण, स्वच्छता, विचार, मानसिक जडणघडण
व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता, सुरक्षितता, भावनिक सक्षमता, सामाजिक संबंध हे सर्व गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. निरोगी जीवनशैली अर्थपूर्ण जीवनाच्या उद्देशाने संपूर्ण आयुष्य जगणे मानवी विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते. याच्यामध्ये परत दोन बाजू आहे, शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य. शारीरिक आरोग्य म्हणजे ज्या व्यक्तीचे शारीरिक आरोग्य चांगले असते त्याचे शारीरिक पातळी उच्च असते. सर्वोत्तम कार्य पातळी केवळ रोगाच्या अनुपस्थितीमुळे होत नाही, तर नियमित व्यायाम, संतुलित व पोषक आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहते. शारीरिक आरोग्यामध्ये रोगाचा धोका कमी करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे उपयुक्त ठरत असते आणि त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखणे महत्त्वाचे असते. एखाद्या व्यक्तीने जीवनमान सुधारण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य महत्त्वाचे असते. मानसिक आरोग्य म्हणजे अशी सुस्थिती ज्यात व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांचे आकलन होते, तसेच ती व्यक्ती उपयोगी व लाभदायी काम करू शकते आणि तिचा समाजाच्या घडणीत मोलाचा वाटा असतो. मानसिक आरोग्यात व्यक्तीची भावनिक, सामाजिक आणि मानसिक सुस्थिती अंतर्भूत असते. सक्रिय व अर्थपूर्ण जीवनासाठी शारीरिक आरोग्य इतकेच मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे असते. चांगले मानसिक आरोग्य म्हणजे चिंता किंवा मानवी कृतींचा अभाव नाही, तर ते व्यक्तींच्या वेगवेगळ्या क्षमतेवर देखील अवलंबून असते. उदाहरणार्थ, जीवनाचा आनंद घेणे, सुरक्षित वाटणे, उपलब्धी मिळवणे, कठीण अनुभवानंतर आणि प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत सक्षमपणे नियोजन करता येणे, जीवनात वेगवेगळ्या घटकांविषयी योग्य प्रकारे जुळवून घेणे, आपल्या क्षमतांचा योग्य वेळी परिणामकारकपणे वापर करणे म्हणजेच मानसिक आरोग्य चांगलं असणे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आरोग्य म्हणजे काय हे समजून घेतलं. पण आरोग्य मानसशास्त्र समजण्याच्या अगोदर आपण आरोग्य मानसशास्त्राचीही काही व्याख्या बघितली पाहिजे. तर सर्वप्रथम आपण बघूया मार्क्स व इतर यांनी 2005 साली आरोग्य मानसशास्त्राची जी व्याख्या दिलेली आहे ती काय म्हणते. आरोग्य मानसशास्त्रात हे आंतरविद्याशाखीय क्षेत्र असून त्यामध्ये मानसशास्त्रीय ज्ञानाचा आणि तंत्राचा उपयोग आरोग्य, आजार आणि आरोग्य सेवा यासाठी केला जातो. म्हणजेच हेल्थ सायकोलॉजी इज अन इंटरडिसिप्लिनरी फील्ड concerned with the application of psychological knowledge and techniques in health, illness and mental care. मानसशास्त्राची जी दुसरी व्याख्या आहे ती आहे मॅट्राझो यांनी 1980 साली दिलेली व्याख्या. हेल्थ सायकोलॉजी इज ॲग्रिगेट ऑफ द स्पेसिफिक एज्युकेशनल, scientific and professional contribution of the discipline of psychology to the promotion and maintenance of health, the promotion and treatment of illness and related dysfunction. म्हणजेच आरोग्य मानसशास्त्र म्हणजे विशिष्ट शैक्षणिक, वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सहाय्यभूत ठरणारे मानसशास्त्राचे एक क्षेत्र असून आरोग्यास प्रोत्साहन देणे आणि संवर्धन करणे, बिघडलेल्या आरोग्यावर उपचार करणारे व योग्य उपचार तंत्रांना प्रोत्साहन देणे यासाठी योगदान देणारे शास्त्र आहे. या व्याख्येमध्ये वैज्ञानिक, व्यावसायिक, शैक्षणिक सगळ्या बाजू विचारात घेऊन चांगलं आरोग्य कसं टिकवता येईल आणि आरोग्य जर बिघडलं तर त्याच्यावर उपाययोजना कशी करता येईल हे जे शास्त्र सांगतो तो म्हणजे आरोग्य मानसशास्त्र असं. आता आपण सर्वप्रथम आरोग्य म्हणजे काय ते समजून घेतलं. त्यानंतर आपण आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय त्याची काही व्याख्या पाहिल्या आणि आता आपण थोडंसं त्याचं स्वरूप समजून घेऊया. आरोग्य मानसशास्त्राचा उदय मानवी आरोग्य समजून घेण्याच्या प्रक्रियेतून झाला. आरोग्य मानसशास्त्र हे अलीकडील विकसित झालेले मानसशास्त्राचे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे असे मॅट्राझो यांनी वर्णन केले आहे. 19व्या शतकात
आधुनिक वैद्यकीय औषध क्षेत्राची स्थापना झाली. माणसाचा अभ्यास विच्छेदन, शारीरिक तपासणी आणि वैद्यकीय तपासणी वापरून अभ्यास केला गेला. डार्विनचा प्रतिबंध द ओरिजिन ऑफ स्पीशीज हा 1856 मध्ये प्रकाशित झाला आणि त्याने उत्क्रांतीच्या सिद्धांताचं वर्णन केले. या क्रांतिकारक सिद्धांताने मनुष्यासाठी निसर्गात असलेले स्थान ओळखले आणि असे सूचित केले की आपण निसर्गाचा भाग आहोत. आपण निसर्गापासून विकसित झालो आहोत आणि आपण जैविक प्राणी आहोत. हे वर्णन जैव औषध प्रारूपाच्या अनुषंगाने होते. त्याने मनुष्याचा अभ्यास जगाच्या इतर सदस्यांप्रमाणे केला होता. या प्रारूपाने इतर सर्व जैविक प्राण्यांसारखीच एक जैविक ओळख समान असल्याचे वर्णन केले आहे. आरोग्य मानसशास्त्राचे स्वरूप समजण्यापूर्वी आपण जैव औषध प्रारूपाचे स्वरूप म्हणजेच बायोमेडिकल मॉडेल ऑफ मेडिसिन याचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्य म्हणजे काय त्याची व्याख्या, त्याचबरोबर आरोग्य मानसशास्त्राची व्याख्या ही बघितलेली आहे. आरोग्य मानसशास्त्राचे स्वरूप म्हणजेच आरोग्य मानसशास्त्र आजकालच्या जीवनात कसं एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे याच्यावर चर्चा केली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्याचे जैव औषध प्रारूप नीट समजून घेऊया. मला अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला असेल आणि आपणास ते समजलं असेल. हे व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.